मरण कसं सार्थकी होत आहे का? जटायूच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि जटायू रडत असताना लक्ष्मणजीनं पाहिलं. लक्ष्मणजी जटायूला म्हणतात, हे जटायू, अरे तू किती भाग्यवान आहेस, अरे किती नशीबवान आहेस. त्या जगाचा मालक, विश्वाचा पालन पोषण करणारा तुझ्यासाठी बसलाय आणि तुझं डोकं त्याच्या मांडीवरती आहे. अरे ही मांडी त्याच्या बापाला मिळाली नाही. ऋषी, तपी, संन्यासी, महात्म्य या लोकाला या देवाची मांडी मिळेल का नाही सांगता येत नाही रे, पण जटायू ती मांडी तुला मिळाली आहे. किती भाग्यवान आहेस रे. आणि आता का रडतो? रडणाऱ्या जटायूनं सांगितलं, नाथ, मी माझ्यासाठी रडत नाही हो, माझ्याकरता, या पामर जीवाकरता माझ्या देवाला भोईला बसावं लागलंय. अंतरण्याकरता नाही, जमिनीवरती बसलेले आहेत आणि जमिनीवरती बसून काही काटे, दगड, माती रुतत असेल माझ्या स्वामीला, म्हणून मला रडायला येत आहे. माझ्यासाठी माझ्या प्रभूनं खाली बसावं, एवढा मी मोठा नाहीये. देवाच्या डोळ्यात पाणी आलं आणि जटायूचा बघता बघता प्राण गेला. प्राण गेल्यानंतर स्वतःच्या हातानं जटायूला अंतविधी पूर्ण केला प्रभू रामचंद्रानं. आणि परमार्थही करायचा आहे आणि संसारही करायचा आहे. तर संसारात आपलं नाक जाता कामा नाही आणि परमार्थात सुद्धा आपलं नाक जाता कामा नाही. परमार्थ असा करायचा की कुणी आपल्याला नाव ठेवलं नाही पाहिजे. परमार्थ असा करायचा की कुणी आपल्याला नाव ठेवलं नाही पाहिजे. आणि संसार असा करायचा की कुणी आपल्यावर बोट केलं नाही पाहिजे. आणि मग संसार सिद्धीला जातो आणि परमार्थही सिद्धीला जातो. 36 लक्षणानं युक्त आहे बाई, 36 लक्षणानं तुकोबरायनं सांगितलंय. आणि 36 लक्षणानं युक्त असणारी बाई, तिला जर नाक नसेल तर नाक नाही तेनी वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे, 32 लक्षणं सांगितले संतांनी. 32 लक्षणानं युक्त असणारी बाई, तिला जर नाकच नसल तर ती काही उपयोगाची नाही. काही ठिकाणी असं सांगितलं जातं, काही बी बनवायचं असेल तर काय लागतं, काही जणाकडे बघितल्यानंतर असं त्याच्या तोंडावर लिहावं लागतं, इथं नाकाची जागा. शूर्पणखेचं नाक तोडलं आणि शूर्पणखेचं नाक तोडून रावणाच्या राज्यात आली. रावणाच्या राज्यात आल्यानंतर ती बहीण रावणाला उपदेश करायला लागली, हे भैया, अरे तू स्वतःला राजा म्हणून घेतोस आणि राजा म्हणून असताना प्रजेचं रक्षण तर लांबच राहिलं. तुझ्या बहिणीचं तुला रक्षण करता येत नसेल तर कसला राजा तू? बघ, त्या संन्यासानं माझं नाक तोडलंय. अरे माझं नाक म्हणजे लंका नगरीचं नाक, माझं नाक म्हणजे माझ्या भावाचं नाक, माझं नाक म्हणजे माझ्या बापाचं नाक. आणि लक्षात ठेवा, या नाकानंच बापाची इज्जत जाते, याच नाकानं बापाची इज्जत राखता येते, याच नाकानं भावाची इज्जत जाते, याच नाकानं भावाची इज्जत राखता येते, याच नाकानं पतीची इज्जत राखता येते, याच नाकानं पतीची इज्जत निघून जाते. कुठेही असू द्या, पण आपल्या आई वडिलांकडे राहत असाल की आपल्या सासू सासऱ्याकडे राहत असाल, माहेरात राहत असाल की संसारात राहत असाल, पण आपलं नाक जाईल असं वागायचं नाही. शूर्पणखा रावणाला सांगायला लागली, तुझ्या राज्यात मी राहून आज माझं नाक तोडून टाकलं. त्या संन्याशानं राग आला. रागाच्या भरात खर आणि दुःशासनाला पाठवलं. खर दुःशासनाला पाठवल्यानंतर तिला सांगितलं, तेव्हाच त्यांनी मारून टाकले खर दुःशासनाला. मदतीला बोलवले होते, मी मारलं. काय करावं? 3 जण आहेत तिथं. त्यानं जसं माझं नाक कापलं ना, तसं त्याचंच नाक कापायचं. म्हणजे कसं कापायचं? त्याच्यासोबत त्याची बायको आहे, म्हणून त्याच्या बायकोला चोरून आण तरच माझा नाक वापस येईल, नाही तर माझं नाक परत येणार नाही. त्याची बायको चोरून आणायची म्हटल्यानंतर रावणाला विचार केला, तर त्याची बायको चोरून आणायची म्हणजे सामान्याची का प्रभू रामचंद्राची? प्रभू रामचंद्राची बायको चोरून आणायची युक्ती लढवली, ताकदीनं तर येणार नाही. रावण हुशार होता. रावणानं मारीच मामाला बोलवलं आणि मारीच मामाला सांगितलं, जा सोन्याचं रूप धारण करा, हरणाचं. आणि हरणाचं सोनेरी रूप धारण करून पंचवटीच्या ठिकाणी जा, तिथं रामाची झोपडी आहे. त्या झोपडीसमोर इकडं तिकडं उड्या मारा, लक्ष जाईल सीतेचं. सीता तुम्हाला सोन्याचं हरण तिच्या नवऱ्याला मागल, रामाला परत घेऊन जा. रामाला लांब घेऊन गेल्याच्या नंतर आवाज द्या, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. आवाज दिल्यानंतर लक्ष्मण परत येईल, मी तिथं येईल, संन्यासाचा वेश धारण करून आणि सीतेचं हरण करण. मारीच मामा म्हणला, एकदा मी त्याच्या नादाला लागलो होतो. कुणाच्या? रामाच्या. एकदा नादाला लागलो होतो, त्यानं उपकार केला, बिना टोकाचा बाण मारलाय आणि 100 कोश योजन या लंका नगरीत येऊन पडलोय. आता जर त्याच्या जवळ जाऊ तर ते मला जिवंत ठेवत नाही. रावणानं सांगितलं, तू तिकडं नाही गेलास तर मी तुला मारून टाकल. शेवटी राक्षस होता मारीच. मारीच्यानं असा विचार केला, या दुष्ट रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा प्रभू रामचंद्राच्या हातानं मरण आलेलं चांगलं. याच्या हातानं मरण्यापेक्षा त्याच्या हातानं मेलेलं चांगलं आहे ना. लक्षात ठेवा, मरण तर कसंही आहे, परमार्थ केला तरी मरायचंय
आणि नाही केला तरी मरायचंय. देवाचं भजन केलं तरी मरायचंय, नाही केलं तरी मरायचंय. मग तुम्ही उगच म्हणता मग देवाचं भजन करून बी मरायचं असेल तर उगच कशाला ताप द्यायचा जीवाला. ऐका, मरण त्याचं सार्थक आहे ज्यानं देवाच्या भजनात उरलेलं आयुष्य घातलं आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या संसारात. मारीच मामानं विचार केला इथं मरण्यापेक्षा या दुष्टाच्या हातानं, रामाच्या हातानं मरण आलं तर माझा उद्धार तरी होईल. ठीक आहे म्हणे, तयार झालो. त्यानं सोनेरी हरणाचं रूप धारण केलं आणि पंचवटीच्या ठिकाणी सायंकाळची वेळ होती. पंचवटीच्या ठिकाणी आले आणि पंचवटीच्या ठिकाणी आल्यानंतर त्या झोपडीसमोर इकडं तिकडं उड्या मारत होत्या. उड्या मारत असताना पाहिलं सीतामय्याचं लक्ष गेलं. सीतामय्याचं लक्ष गेल्यानंतर सीतामय्या स्वामीला म्हणते, हो स्वामी, आतापर्यंत तुम्हाला 12-13 वर्ष झालं मी काही मागितलं नाही. ते बघा समोर सोनेरी हरण दिसतंय. म्हणे हो, त्या हरणाची मला चोळी करायची, हरणाच्या कातड्याची. सीतेना प्रभू रामचंद्र म्हणताय, सीते नको, आता 14 वर्षाचा वनवास संपला की पुन्हा आपण मी तुला निश्चित तुला जे पाहिजे ते मी देईन. पण सीतेचा हट्ट धरला. सीतेनं हट्ट धरला आणि सीतेनं सांगितलं, नात नाही, मला तीच चोळी पाहिजे. प्रभूनं सांगितलं ठीक आहे. सीतामय्याला तिथं थांबवलं. लक्ष्मणाला सांगितलं सीतेचं रक्षण कर, मी त्या हरणाला घेऊन येतो. हरणाच्या पाठीमागं पळायला लागले. हरिण पुढं पडायला लागलं. हरणाच्या पाठीमागं प्रभू रामचंद्र पळत आहेत आणि पळत असताना हरण समोर आल्यानंतर त्यानं जोरात आवाज द्यायला सुरुवात केली, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. आवाज पोहोचला सीतामय्याच्या कानावरती. लखनजी इकडं तिकडं फिरतायत. प्रभूला वाटतं मी तर आवाज देत नाही, का आवाज देत असेल हा हरिण. पुन्हा जोरात आवाज दिला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. कर्णावरती आवाज पडला सीतामय्याच्या. सीतामय्या व्याकुळ झाली, ए लक्ष्मणा, अरे जा ना, तुझ्या भैया आवाज देतोय तुला, जा लवकर, भैया काही संकटात असतील. लखनजी सांगत होते, मा त्याच्यावरती काही संकट येणार नाही, काळजी करू नका. पुन्हा आवाज पडला, ए लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. आवाज आल्यानंतर सीतामय्यानं अपशब्दानं लक्ष्मणजीला बोलली, सांगितलं, जा, माझी शपथ आहे तुम्हाला, तुमच्या भावाकडे जा. लखनजीनं सांगितलं, मा रक्षण करण्याकरता सांगितलं होतं, काही आघात झाला तर प्रभू मला क्षमा करणार नाही. अरे माझी आज्ञा आहे, जा, माझी आज्ञा जा म्हटल्यानंतर लखनजीनं बाण काढला. एक लक्ष्मण रेषा ओढली आणि आईला सांगितलं, सीतामय्या, या लक्ष्मण रेषेच्या बाहेर तुम्ही येऊ नका, मी आता जातून स्वामीची सुटका करून येतो, काय झालंय बघून येतो. पुन्हा आवाज दिला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. प्रभूनं भात्यातला बाण काढला, त्या मायाबी हरणाला मारला. मायाबी हरणाला मारल्यानंतर तो हरिण जाग्यावरती पडलं आणि पडल्यानंतर हरणाचं रूप त्यानं टाकून दिलं आणि तिच्या स्वस्वरूपात आला. स्वस्वरूपात आल्याच्या नंतर पाहिलं तर हा मारीच मामा दिसतोय. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव आवाज देत होता, काहीतरी आघात घडल. प्रभूनं त्याला तिथंच टाकलं आणि पळत पळत पर्णकुटीच्या दिशेकडे निघाले. तोपर्यंत लक्ष्मण खाली आला आणि लक्ष्मण आल्याच्या नंतर प्रभूला म्हणतो, प्रभू का आवाज देत होता. प्रभू सांगतायत, मी आवाज देत नाही, मारीच मामा आवाज देत होता. तेवढ्यामध्ये पुष्पक नावाचं विमान घेतलं. रावणानं संन्यासाचा वेश धारण केला आणि सीतामय्याच्या समोर आला. आणि सीतामय्याच्या समोर आल्यानंतर भिक्षा देही, भिक्षा देही आवाज द्यायला लागला, मा भिक्षा द्या. सीतामय्यानं घाबरत घाबरत ते टोपलं आणलं, कारण सगळं लक्ष सीतामय्याच्या लखनजीकडं आणि प्रभू रामचंद्राकडे होतं. कोण संन्याशी आलाय तिला काही ज्ञात नाही. तिनं एक फळाचं टोपलं घेतलं आणि सांगितलं, घ्या. पण बंधन होते लक्ष्मण रेषा. रावण अलीकडे येत नव्हता. आला की त्याला पायाला पाठीमागं झटका बसायचा, पाठीमागं जायचा. पाहिलं त्यानं तर लक्ष्मण रेषा दिसते. रावणानं सांगितलं संन्याशाच्या रूपात, मला बंधनातली भिक्षा नको, द्यायचं असेल तर मनातून दे, बाहेर आहे. सीतामय्या बाहेर आली. झोळीमध्ये ते फळाचं टोपलं टाकत असताना हसत हसत त्यानं सीतामय्याला धरलं, पुष्पक विमानामध्ये बसवलं आणि पुष्पक विमानामध्ये बसवून आकाशाच्या मार्गाने उत्तर दिशेला लंकेच्या दिशेनं उड्डाण केलं. सीतामय्या स्वामी लक्ष्मणा, स्वामी लक्ष्मणा आवाज देत आहे. आणि लंकेतला रावण सीतामय्याला मोठमोठ्याने हसत घेऊन, सीता को ले गया रावण, बनकर भेष जोगी का, तेरे अनाथ जो सब अपना दीवाना सीतामय्याला घेऊन जात असताना आवाज देत होती सीतामय्या, स्वामी धावा, लखन भैया धावा, स्वामी धावा. आणि आकाश मार्गाला रावण मोठमोठ्यानं हसत होता. हे पाहिलं एका पक्षानं. जटायूनं पाहिलं. जटायूनं पाहिल्याच्या नंतर आकाशात उड्डाण केले. आकाशात उड्डाण केल्यानंतर जटायू आणि रावणाचं युद्ध सुरू झालं.
युद्ध सुरू होत असताना जटायूने विचार केला, प्राण गेला तरी हरकत नाही, पण सीतामैयाचं रक्षण केलं पाहिजे. युद्ध करत होता आणि युद्ध करत असताना रावण खोटं बोलला आणि रावणानं जटायूला शपथ घातली, हे जटायू सांग तुझं मरण कशात आहे, तुला तुझ्या रामाची शपथ आहे. जटायूने सांगितलं, माझं मरण माझ्या पंखात आहे. सांग रे रावणा, तुझं मरण कशात आहे, तुला तुझ्या स्वामीची शपथ आहे. रावण खोटं बोलला. रावण म्हणला, माझं मरण माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्यात आहे. उजव्या पायाच्या अंगठ्यात म्हटल्याबरोबर एका क्षणार्धामध्ये जटायूने उड्डाण केलं आणि पुष्पकुमारातल्या रावणाच्या उजव्या पायाचं अंगठा तोडत असताना या रावणानं घात केला. अंगठा मात्र तोडला जटायूनं, पण दोन्ही हातात तलवारी घेतली आणि त्याचे पंख छाटले. खाली पडला जटायू झोरपडात आणि खाली पडल्यानंतर जटायू राम 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 म्हणायला लागला. रावण मात्र हसायला लागला, अरे जनावर ते जनावरच राहणार, पक्षी ते पक्षीच राहणार. अरे मी खोटं बोललो, माझं मरण उजव्या पायाच्या अंगठ्यात नव्हतंच. जटायूने सांगितलं, हे माझ्यासोबत विश्वासघात केलास, मी मात्र तुला खरं सांगितलं आणि तू माझ्यासोबत विश्वासघात केलास. राम 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 म्हणत म्हणत हा जटायू त्या झोरपाडामध्ये त्या बोराटीमध्ये पडला. लखनजी प्रभू रामचंद्र पर्णकुटीत येतात तर टोपली फळाची बाहेर पडलेली आहे. आवाज देत आहे, सीते सीते सीते. लखनजी आवाज देतात, भाभी कहाँ हो आप, भाभी कहाँ हो आप. इकडं तिकडं पाहताय, सीतामैया काही दिसत नाही. झाडात वृक्षात वळांना त्या पर्णकुटीतून सोडलं आणि जंगलामध्ये निघाले सीतामैयाचा शोध घेत घेत. सीतामैयाचा शोध घेत बऱ्याच अंतरावर आल्यानंतर ह्या जटायू कुठून तरी आवाज आला, राम 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 राम. इकडं तिकडं पाहिलं, त्या झोडपाडामध्ये एक पक्षी पडलेला आहे. त्या पक्षाला घेतलं आणि प्रभू रामचंद्राच्या जवळ आणलं. प्रभू खाली बसताय. लखनजीनं ते डोकं त्या जटायूचं मांडीवरती ठेवलं आणि जटायू राम राम म्हणत असताना जटायूनं विचारलं, अरे ही अवस्था कुणी केली. जटायूनं सांगितलं, आकाश मार्गानं तो दुष्ट रावण सीतामैयाला घेऊन जात असताना त्याचं रक्षण करत होतो मी. त्यानं खोटं बोलला, त्याचं मरण उजव्या पायाच्या अंगठ्यात असं मला सांगितलं. हे अंगठा तर तोडला, पण त्यानं घात केला आणि माझ्यासोबत माझे पंख तोडून टाकले त्यानं. प्रभू मी नाही सीतामैयाला वाचवू शकलो, मी नाही वाचवू शकलो. प्रभूनं सांगितलं, ठीक आहे. जटायू रडत होता. रडता रडता लक्ष्मणांना सांगितलं, हे जटायू तू अगदी भाग्यवान आहे. ऐकागड्या मरण कशाला म्हणतात श्रीनाथ, मरण कशाला म्हणतात. त्या भक्ताचं नाव होतं माता शबरी. शबरी मैया रोज सकाळी उठायची, प्रभूचं चिंतन करायची आणि शबरी मैयाला भेटण्याकरता उत्तर दिशेचा मार्ग सोडलाय आणि दक्षिण दिशेच्या शबरीच्या आश्रमावरती निघालाय. प्रभू रामचंद्र आश्रमामध्ये येऊन पोहोचताय. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का थोडंसं लवकर, म्हणजे जवळपास 5 वाजत आलेत, आणखी भरपूर राहिले आपल्याला पुढची लीला पाहायची, म्हणून थोडं लवकर. शबरी मैयाचा आश्रम सजवला आणि प्रभू रामचंद्रानं शबरी मैयाला दर्शन दिलं. शबरी मैयाची कथा आपण वारंवार कीर्तनात ऐकतो. शबरी मैयाचं चरित्र अगदी गोड आहे. देवाला कसं आपलंसं करून घ्यावं याचं यथार्थ ज्ञान करून देणारी कथा म्हणजे शबरी मैया. शबरी मातेचा आश्रम धन्य झाला. प्रभूनं विचारलं, आम्ही निघतो. सकाळच्या वेळी प्रभू तिथून निघाले. पंपा सरोवराच्या दिशेनं आल्याच्या नंतर पुढं हनुमंतरायाची आणि प्रभू रामचंद्राची ऋषमुख पर्वतावरती भेट होते. प्रभूनं विचारलं, तुम्ही कोण आहे. हनुमंतराय संन्यासाच्या ब्राह्मणाच्या वेशामध्ये प्रभूला विचारत आहेत, तुम्ही कोण आहेत. तर तुम्ही कोण आहे म्हटल्यानंतर लखनजीनं सांगितलं, रघुवंशनंदन प्रभू रामचंद्र आहेत
रामचंद्र आहेत असं म्हटल्याबरोबर हनुमंताला आनंद वाटला, चरणावरती लोळायला लागला आणि स्वस्वरूपामध्ये हनुमंतराय आले आणि हनुमंतरायाने आनंद वाटायला लागला की आत्तापर्यंत ज्याचं भजन भक्ती करत होतो तो आज साक्षात माझ्या समोर उभा आहे. इथं येण्याचं कारण लखनजीनं सांगितलं, आमच्या सीता भाभीला कोणीतरी चोरून घेऊन गेलंय. तो उत्तर दिशेचा रावण त्यानं सीतामय्याला चोरून घेऊन गेलाय. प्रभूनं विचार केला आणि हनुमंतराय म्हणतात, हो आकाश मार्गाने कोणत्यातरी स्त्रीला रावण घेऊन जात होता. ती राम राम लखनजी लखनजी आवाज देत होते. तिने आपल्या अंगावरचे अलंकार अंगावरचे दागिने काढून खाली टाकले. ते मला सापडले होते, मी सुग्रीव राजाकडे दिलेत. वानरराज चला आपण त्यांच्या भेटीला. हनुमंतरायला आनंद वाटत होता, स्वामी भेटले. उजव्या खांद्यावरती प्रभूला बसवलंय आणि डाव्या खांद्यावरती लखनजीला बसवून हनुमंतराय ऊन निघाले. आकाशामध्ये उड्डाण केलं आणि आकाशामध्ये उड्डाण केल्याच्या नंतर रामप्रभूला आपल्या खांद्यावरती बसवून हनुमंतजी निघाले. हनुमंतजी आले सुग्रीवाच्या जवळ. सुग्रीवाने विचारलं, हे दोन कोण आहे? सुग्रीवाने सांगितलं, हे राम आणि लखन आहेत दशरथ नंदन. यांच्या पत्नीला रावणानं चोरून घेऊन गेले. सुग्रीवानं आदर आतिथ्य केलं. त्या अंगावरचे दागिने दाखवली. पाहिलं तर एक एक दागिना सुरुवातीला बिंदिया ते डोक्यावरची मिळाली, ती प्रभूच्या हातात दिली. प्रभू म्हणतात, अरे ही माझ्या जानकीचीच आहे, ही माझ्या जानकीचीच आहे, ही माझ्या जानकीचीच आहे. लक्ष्मणा पाहणं, लक्ष्मणाला काही ओळखता आलं नाही. 2 नंबरला पैंजण लागलं आणि पैंजण प्रभूच्या हातात दिलं. प्रभू म्हणतात, पाहणं लक्ष्मणा, हे सीतेचंच पैंजण आहे ना? पैंजण पाहिलं आणि पैंजण पाहिल्यानंतर लखनजी म्हणतात, हो हे भाभीचंच पैंजण आहे. सुग्रीवजी म्हणतात, ज्यावेळेस तुम्हाला बिंदिया दाखवली त्यावेळेस तुम्हाला ओळखता आली नाही, पैंजण कसं ओळखता आलं? लखनजी उत्तर देतात, मी आतापर्यंत रोज सकाळी आणि संध्याकाळी भाभीचं दर्शन घेत होतो. माझ्या भाभीच्या पायात रोज दर्शन घेत असल्या कारणानं माझं लक्ष फक्त पैंजणावरती होतं. पाया पडत होतो मी माझ्या भाभीच्या, त्याच्यामुळं मला पैंजण ओळखता आलं. लक्ष्मणाची भक्ती धन्य होती. सुग्रीवाला आनंद वाटला. सुग्रीवाने सांगितलं, निश्चित आम्ही सहाय्य करू. सुग्रीवाला विचारलं, तुम्ही कुठले आहेत? तर सांगितलं, आम्ही किष्किंधा नगरीचे आहेत. मग इथं का राहता? सुग्रीव म्हणतो, तुमचं आणि माझं दुखणं एकच आहे. म्हणे काय झालं? माझा वाली नावाचा भाऊ त्यानं माझ्या पत्नीचं हरण केलंय तारेचं, मला मारतोय आणि मारण्याकरता इथं तो ऋषमुख पर्वतावरती येऊ शकत नाही, म्हणून मी इथं येऊन लपून बसलो. प्रभूने सांगितलं, निश्चित मी तुमचं राज्य तुम्हाला परत देईल, तुमची पत्नी तुम्हाला परत देऊन टाकतो, फक्त माझ्या पत्नीला शोधण्याकरता सहाय्य करा. सुग्रीव आणि प्रभू रामचंद्रामध्ये करार ठरला. दोघांनी सांगितलं, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी वालीसोबत घनघोर युद्ध केलं. पण वाली आणि सुग्रीव दिसायला सारखेच होते. आता भरपूर मोठी कथा आहे, पण आपल्याला वेळ नसल्यामुळे शॉर्टकटमध्ये सांगत जातो. सुग्रीव आणि वालीचं घनघोर युद्ध सुरू झालं. पहिल्या दिवशी हे दोन्ही वीर सारखेच दिसायला लागले. प्रभूला काही ओळखता आलं नाही. पुन्हा सुग्रीव पळत आले आणि पळत आल्याच्या नंतर आपल्या गुहेत येऊन बसले. प्रभूला सांगितलं, तुमच्यावर विश्वास टाकला, माझ्यासोबत आज युद्ध एवढं पळालं नसतो तर मी जिवंत राहिलो नसतो. प्रभूनं सांगितलं, तुम्ही दोघं दिसायला सारखेच भाऊ दिसायला लागलात. मी ओळखायचं कोण वाली कोण आणि सुग्रीव कोण? एक काम करा, उद्या तुमच्या गळ्यात पुष्पमाला मी घालतो, तुम्ही दोघं युद्ध करा, मी लपून वालीला बाण मारतून त्याला मारून टाकतो. प्रभूनं सांगितल्याबरोबरच सुग्रीव म्हणतो, देवा बघा बरं का, नाही तर माझाच वध होईल. तो वाली उद्या काही मला सोडणार नाही, आजच मी तिथून पळून आलोय, तुमच्यावर विश्वास टाकतो. प्रभूनं सांगितलं, निश्चित काळजी करू नको. दुसऱ्या दिवशी पुन्हा वाली आणि सुग्रीवाचं घनघोर युद्ध. पण गळ्यामधल्या माळीमुळं वाली कोण आणि सुग्रीव कोण हे प्रभूला ओळखता येत होतं. लपून बाण मारला वालीला, वालीचा वध झाला आणि वालीचा वध झाल्याच्या नंतर प्रभूनं किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं आणि सुग्रीव आनंदानं आपल्या पत्नीसोबत राहायला लागला. बरेच दिवस निघून गेले. एक दिवशी प्रभू उठले, एका झाडाखाली जाऊन बसताय आणि झाडाखाली जाऊन बसल्यानंतर हनुमंतरायानं पाहिलं की प्रभू नाराज दिसताय. काय झालं असेल? तर समोर आले, विचारलं, अहो काय झालं प्रभू, आपण नाराज आहेत? लक्ष्मणजी सांगतोय, अरे तुम्हाला सुग्रीवाला तर सुग्रीवाचं राज्य मिळालं, पण आमच्या सीतामय्याचा शोध मात्र तुम्ही घेतला नाही. तुम्ही राज्य मिळालं की गेलात विसरून आमच्या प्रभूच्या पणाला. तेवढ्यामध्ये हनुमंतराय सुग्रीवाच्या जवळ जात आहे. सुग्रीवाला सांगतायत, प्रभू आपल्यावरती नाराज झाले, त्यांचं कामाला आपण सुरुवात केली पाहिजे. सुग्रीवानं सांगितलं, क्षमा करा देवा, थोडंसं विसर मला पडला तुमच्या कामाचा. सुग्रीवानं सगळ्या वानर सेनेला बोलवलं. जांबुवंतजी, सुग्रीवजी, हनुमंतजी सगळ्या वानर सेनेला बोलवलं आणि सांगितलं, तुम्ही 4ही दिशेला जा. एक एक तुकडी 4 दिशेला पाठवली. उत्तर दिशेला हनुमंतरायाची तुकडी आली, दक्षिण दिशेला जांबुवंताची तुकडी आली. सुग्रीवजी पूर्व दिशेला जातात प्रभू रामचंद्रासोबत, लखनजी सोबत. पश्चिम दिशेला काही वानर त्यांच्यासोबत, काही 4 दिशेला आले. पाहिलं समुद्राच्या किनारे हनुमंतराय आपल्या वानर सेनेसोबत येतात. तर तिथं या पक्षी राजाचा भाऊ संपत्ती, त्याला काही ठिकाणी संपत्ती असं म्हणतात,
काही ठिकाणी संपत्ती म्हणतात, दोन्ही नावं एकच आहे. तो संपत्तीला पाहिलं आणि जटायूचा भाऊ त्यानं सांगितलं याच दिशेने 100 कोस समुद्राच्या पलीकडे लंका नगरी आहे आणि या लंका नगरीच्या पलीकडे रावणानं सीता मैयाला घेऊन गेलाय. लंका नगरीमध्ये घेऊन गेलाय असं कळाल्याबरोबर प्रभूला निरोप देतात. प्रभूनं सांगितलं म्हणे चला सगळेजण समुद्राच्या किनारी येतात. समुद्राच्या किनाऱ्यानंतर कळालं आता की सीता मैया समुद्राच्या पलीकडे आहे. सांगितलंय तर संपत्तीनं, पण आहे का नाही हे शोधण्याकरता आता कुणाला तरी जावं लागल. जांबुवंतजी म्हणले मी गेलो असतो पण आता वय झालंय, जाईल मी तिकडे 100 कोस येऊजीन, पण परत येईल का नाही सांगता येत नाही. मग कोणाला जायचं? सगळ्याने एक मुखानं निर्णय केला की हनुमंतरायालाच पाठवायचं. हनुमंतरायानं बालपणी सूर्यालाच गिळण्याकरता गेले होते. सूर्याचं अंतर तर मोजता येत नव्हतं म्हणून विचार केला. हनुमंतरायाला एक मुखानं निर्णय केला. हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि जय श्रीराम म्हणून उड्डाण केलं आकाशामध्ये. आकाशामध्ये उड्डाण केल्याच्या नंतर मगरीच्या स्वरूपात एक राक्षसीन आली, तिला मारून टाकलं. आत आल्यानंतर पाहिलं तर भली मोठी ही लंका नगरी. या लंका नगरीमध्ये कुठं सीता मैयाला शोधायचं? छोटंसं रूप अगदी मच्छरा इतकं रूप धारण केलं. त्या राजवाड्यातून आत प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर एक एक घर पाहायला लागले. आता लंका नगरी म्हणजे खूप मोठी आहे. या लंका नगरीमध्ये पाहायला लागले एक एक घर आणि पाहत असताना एका घराच्या समोर तुळशी वृंदावन दिसलं. हनुमंतराय आश्चर्यचकित झाले. म्हणे राक्षसाच्या दारासमोर तुळस कुणाचं घर असेल? खाली आले घराच्या जवळ आणि तिथून आवाज यायला लागला, राम 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 राम. आवाज आल्याबरोबर हनुमंताला वाटलं इथं करू कोण प्रभूचं नाव घेत असेल. आत आले, पाहिलं तर हे बिभीषणाचं घर दिसलं. बिभीषण भक्त होता, बिभीषण वैष्णव होता. रावणाच्या घरी होता पण बिभीषण भक्ती करत होता आणि रामाच्या घरी राहिलेली कैकई मंथरा रामाच्या विरोधात होती. त्याच्यामुळं कुणाच्या घरी कोण राहतं आणि कोण कुठं भक्ती करतं काय कळणार. राक्षसाच्या घरात बिभीषणासारखा भक्त जन्माला आला आणि रामप्रभूच्या राजवाड्यात मंथरासारखी कैकईसारखी दुष्ट पापिनी जन्माला आली. प्रभूनं विचार केला, हनुमंतरायानं विचार केला प्रभूचं भजन करतात त्यालाच आपण विचारावं. हनुमंतरायानं बिभीषणला विचारलं आमच्या सीता मैया कुठे आहे? सांगितलं अशोक नावाचं वाटिकेचं वन आहे, तिथं त्रिजटा नावाची राक्षसीन ठेवली आहे रक्षण करण्याकरता आणि तिथं ठेवलंय सीता मैयाला. सीता मैयाचा शोध घेण्याकरता हनुमंतराय आले. पाहिलं तर वटवृक्षाच्या खाली सीता मैया राम 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 म्हणत बसली. डोळ्यातून पाणी आलं आणि डोळ्यातून पाणी आल्याच्या नंतर हनुमंतरायानं सुंदर असं सुंदर कान तिथं सुरू केलं. मंगल भवन अमंगल हारी द्रवभूत दशरथ अजीर बिहारी. राम सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय राम. आनंदानं हे गाणे गात असताना पाहिलं इथं कोण रामाचं नाव घेत आहे. तर हनुमंतरायानं राम नावाची अंगठी मुखामध्ये आणली होती, ती अंगठी खाली टाकली. ही तर माझ्या स्वामीची आहे. सीता मैया म्हणली माझे स्वामी माझे स्वामी माझे स्वामी कुठं आहे? इकडं तिकडं पाहिलं कुणी नाही. हनुमंतराय समोर आले. माताला सांगितलं माता आम्ही रामप्रभूचा दूत आहो, माझं नाव हनुमंत आहे. रामप्रभूचा निरोप घेऊन आलोय. समुद्राच्या पलीकडे रामप्रभू आले. हनुमंतरायानं तिथूनच सीता मैयाला घेतलं असतं, खांद्यावर बसवलं असतं आणि प्रभूच्या जवळ आणून सोडलं असतं. पण जानकी मैयानं सांगितलं मी तुमच्या सोबत येणार नाही, स्वामीला म्हणाव मला नेण्याकरता तुम्ही या, मला नेण्याकरता तुम्ही या. आज्ञा सांगितली. जाता जाता विचार केला थोडेसे भूक लागली फळं खाऊ का, भूक लागली फळं खाऊ का म्हणल्यानंतर सांगितलं आज एकादशी खायला काय हरकत. हनुमंतरायानं थोडेसे फळं खाल्ले अशोक वाटिकेतले आणि फळं खाल्ल्याच्या नंतर उलाढाल केली, झाडं तोडून टाकले. पाहिलं मेघनाथानं हनुमंतरायाला बांधून तिथं उभा केलं आणि पाहिल्याबरोबर हनुमंतरायासोबत अनेक बांधलं आणि बांधून रावणासमोर उभा केलं. रावणानं विचारलं कोण आहे? म्हणे रामप्रभूचा दूत आहे. रामप्रभूचा इथं कशाला आला होतात? काय नाही सीता मैयाला पाहण्याकरता. आणि विचार केला तर याला वापस जिवंत जाता का म्हणा, याला मारून टाका. रावणानं सांगितलं माकडाचा मृत्यू त्याच्या शेपटात आहे, अगोदर याची शेपटी जाळा, अगोदर याची शेपटी जाळा. म्हणून शेपटी जाळण्याकरता सुरुवात केली. आणि
शेपटी जाळून टाका म्हणल्याबरोबर हनुमंतराय तोपर्यंत काहीच म्हणले नाही. शेपटीला कपडा बांधायला लागले. कपडा बांधत असताना कपडा बांधला की आणखी ईदभर कपडा कमीच पडायचा. पुन्हा दुसरा कपडा आणायचा, पुन्हा ईदभर कमीच पडायचा. पुन्हा तिसरा आणायचा, पुन्हा कमीच पडायचा. पुन्हा कपडा आणायचा. जवळपास लंका नगरीतले सगळे कपडे संपून गेले. आणि रावणानं सांगितलं, जा अशोक वाटीतल्या शेतीची साडीच काढून आणा. हनुमंतरायानं विचार केला, आता मावर वेळ आली, आता नको. म्हणून हनुमंतरायानं आपली शेपटी आवरून घेतली. आग लागली शेपटीला आणि जशी आग लावली तशी अंगानं सगळे राक्षसाला बाजूला सारलं, उड्डाण केलं आणि एक एक घर घर जाळत अंक हनुमंतराय निघाले. हनुमंतरायाने अर्धी लंका जाळून टाकली आणि अर्धी लंका जाळून टाकल्यानंतर समुद्रामध्ये शेपटी विझवण्याकरता आले. घाम आला होता, तो घाम काढला, समुद्रामध्ये टाकला. तोच समुद्रातला घाम एका मगरीनं गिळला आणि त्या घामापासून हनुमंतरायाला मुलगा झाला, तो मकरध्वज. हनुमंतराय परत आले, सीतामय्याचा निरोप घेतला. थोड्याच दिवसामध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जाण्याकरता येतो. प्रभू रामचंद्राच्या जवळ आले. समुद्राच्या किनारी आल्यानंतर सांगितलं, सीतामय्या तिथं आनंदानं तुमची वाट पाहते आहे, तुम्हाला लवकर येण्याकरता सांगितलंय प्रभू. प्रभू म्हणतात, जायचं कसं आता, जायचं कसं, जायचं कसं म्हटल्यानंतर प्रभूनं विचार केला, आता या समुद्राचंच काहीतरी केलं पाहिजे. एवढी वानर सेना, आपण दोघं जाताल हनुमंतरायाच्या खांद्यावर बसून, पण वानर सेना कशी जाणार, वानर सेना कशी जाणार. म्हणून प्रभूनं विचार केला, समोरच ज्योतिर्लिंग, वाळूचं ज्योतिर्लिंग तयार केलं. गोपाळ महाराज या, ज्योतिर्लिंग तयार केलं आणि प्रभू रामचंद्रानं वाळूचं ज्योतिर्लिंग तयार केल्याच्या नंतर रामेश्वराची लिंग स्थापना केली, भजन करायला लागले. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम
राम 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 सीता राम 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 हनुमंतराय परत येतात. हनुमंतराय परत आल्याच्या नंतर प्रभूनं विचार केला, ह्या समुद्राचं काहीतरी केलं पाहिजे. समुद्राचं काहीतरी करायचं म्हणून रेतीचं सुंदर असं शिवलिंग तयार केलं. आणि शिवलिंग तयार केल्याच्या नंतर प्रभूनं त्या शिवलिंगाची सुंदर अशी पूजा करायला सुरुवात केली. शिवलिंगाची पूजा करत असताना प्रभू रामचंद्र शिवलिंगाची स्थापना करतायत. आणि शिवलिंगाची स्थापना केल्याच्या नंतर प्रभूला आनंद वाटतोय. आपलं आराध्य दैवत आहे आणि त्या आराध्याची पूजा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. प्रभू रामचंद्र सुंदर अशा रामेश्वरांची लिंगाची स्थापना करतात आणि पूजा करायला सुरुवात करतात. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय रामेश्वरा शिव रामेश्वरा हरे हरे बोले नमः शिवाय रामेश्वरा शिव
सेनेची स्थापना केली प्रभूनं आणि आपलं आराध्य दैवत म्हणून प्रभू रामचंद्र लखनजीच्या समवेत सर्व वानर सेना, सुग्रीवराज, हनुमंतराज या सर्व वानर सेनेच्या समवेत ओम नमः शिवायचा जप करत करत सुंदर अशी प्रभूची पूजा करत आहे. पूजा करत असताना पूजा संपन्न झाली आणि पूजा संपन्न झाली तरी समुद्रानं काही रस्ता दिला नाही. प्रभूला राग आला. रागाच्या भरात प्रभूनं बाण काढला, समुद्राला मारणार. एवढ्यामध्ये समुद्र देवता प्रसन्न झाली. समुद्रानं सांगितलं, तुमच्या वानर सैन्यामध्ये नल आणि नील नावाचे वानर आहे. त्या वानराला वरदान आहे की तुम्ही सुंदर असं सेतू बांधा, राम नाव टाका त्याच्यावरती आणि राम नावानं दगड तरतील. प्रभूनं विचार केला आणि प्रभू म्हणतात ठीक आहे. सर्व वानर सेनेला जमेल का? हनुमंतराला विचारलं, सुग्रीव राजाला विचारलं. सर्व वानर सेना तयार झाली राम नावाचा सेतू बांधण्याकरता. हे मग सारखा रस्ता राहू द्या मावशा, असं इकडं सरका 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 गणू, सेतू बांधायचा आपल्याला, असा रस्ता करा. बरोबर दिसला पाहिजे सगळा, कसा आहे वाकडा तिकडा गेला नाही पाहिजे. सुंदर अशा प्रभू रामचंद्राने वानर सेनेला विचार केला आणि वानर सेनाने एकमुखाने निर्णय केला, प्रभू जय श्रीरामचा आवाज करून आपण सेतू बांधायला सुरुवात करणार. तीच झाकी आपण सुंदर अशी या रामकथेमध्ये आपण पाहणार आहे. हनुमंतराजाच्या समोर सुग्रीवराज, नळ, नील, जांबुवंत या हनुमंतरायांच्या समोर प्रभू रामजी, लखनजी सुंदर असे या ठिकाणी सेतू बंधन होणार आहे. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्यावर. चंद्राचं नाव घेत सेतू बांधला. सर्वजण जय जयकार करत करत प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय. प्रत्येकाला आनंद वाटायचा. वानर सेनेला असं वाटायचं आपण किती भाग्यवान आहे. समुद्रानं अलगद असा सेतू आपल्या छातीवरती धारण केला आणि प्रत्येक दगडावरती रा आणि म रा म रा म शब्द टाकत टाकत राम नावाचा सेतू तयार झाला.